मालोंडेतील कथित अतिक्रमणांची किरीट सोमय्यांकडून पाहणी। वसईतील मालोंडे गावातील शासकीय तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागांवरील कथित अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते। यावेळी किरीट सोमय्या यांनी भूमाफिया, अनधिकृत बांधकामे तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या कथित वास्तव्यासंदर्भात गंभीर आरोप करत प्रशासनावर टीका केली। मालोंडे गावातील शासकीय आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई। आज वसई विरार परिसराचा दोन्ही आमदार, आमचे पदाधिकारी, स्नेहाताई, माझे मित्र राजन नाईक, आम्ही दौरा केला। सगळे अधिकारी होते। मोठ्या प्रमाणात इथे बांगलादेशी अतिक्रमण सुरू आहे। अनेक एक बिल्डिंग आम्ही पाहिलं 6 मजली, त्याचा 6वा मजला बिल्डिंग आहे आणि बांधकाम चालू आहे। सरकारी जमीन मोठ्या प्रमाणात लेन जिहाद सुरू आहे। त्या सगळ्यांची पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय। सगळ्यात मोठा घोटाळा तर असा आहे की वसई विरार महापालिकेने जन्म प्रमाणपत्रात सुधारण्याच्या नावाने 12,000 जन्म प्रमाणपत्र गेल्या 16 महिन्यात दिले। त्याची चौकशी करण्याचं मंत्रालयाने पण आदेश दिलेले आहेत। आणि आम्ही एवढं निश्चितपणे म्हणू की जे बांगलादेशीचं आक्रमण, अतिक्रमण सुरू झालं आहे आणि मुस्लिम भूमाफिया, त्यावर कारवाई होणार। कुठेतरी जे शहराला प्लेग्राऊंड आहे त्यावर आरक्षित जागा ज्या आहेत त्या अतिक्रमणात आहेत। आता पुन्हा सुरुची बाजूला असलेल्या अतिक्रमणाबाबत दोन्ही आमदार यात लक्ष घालत आहे, आमचे विरोधी पक्ष नेते पण घालत आहे। आता पुढचं विधानसभा अधिवेशनात त्यांची मंत्र्यांची पण भेट। काय सांगाल, वसईमध्ये मुंबईतून विस्थापित झालेले बांगलादेशी या ठिकाणी आल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तुमच्याच कार्यकर्त्यांनी हा जो प्रकार आहे उघडकीस आणला होता। काय सांगाल, आज किरीट सोमय्या यांनी भेट दिलेली आहे। 2017 पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, राजलताई असतील आणि तिकडचे आमचे वसई शहर मंडळातले भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्ते या सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांचा पाठपुरावा करता आहेत। तहसीलदारांकडे पाठपुरावा करतायत, महानगरपालिकेकडे करतायत। गेल्या 1.5 वर्षापासून मीही तो पाठपुरावा करते। आमच्या कार्यकर्त्यांनी मला जो पत्रव्यवहार दिला, त्यांचा जो पाठपुरावा होता तो दिला आणि या सगळ्या पाठपुराव्यानंतर आमच्या हे लक्षात आलेलं आहे की ती सरकारी जमीन आहे, ती महानगरपालिकेची मैदानासाठी म्हणून आरक्षित जागा केलेली आहे। 2014 मध्ये महसूल खात्याने ती जमीन महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे। आता इथे गेल्या महिन्याभरामध्ये महसूल विभागाने अनेक वेगवेगळ्या चांगले GR केलेले आहेत, नवीन नियम केले। सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी एका नवीन GR मार्फत हे सुचवण्यात आलेलं आहे की ज्या जमिनी महसूलच्या जमिनी ज्या महानगरपालिकांना दिल्या गेल्या होत्या त्याचा उपयोग त्याच कामासाठी झालेला आहे का, ह्याचा एक अहवाल तयार करा। जर त्या कामासाठी झाला नसेल, त्या जागांवरती अतिक्रमण झालं असेल, तर त्या जागा त्या स्थानिक प्राधिकरणांकडून परत महसूल विभागाने त्या जागा परत घ्यायच्या आहेत आणि ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। मी सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना गेल्याच आठवड्यामध्ये पत्र दिलं आहे। त्याचं त्यांनी रिमार्क करून कलेक्टर साहेब महोदयांना पण ते पत्र दिलेलं आहे की वसई तालुक्यातल्या अशा अनेक महसूलच्या जमिनी आहेत ज्यांचा आगाऊ ताबा हा महानगरपालिकेला दिलेला आहे, परंतु त्याचं सातबाऱ्यावरती अजूनही महसूलचंच नाव आहे। तर अशा जमिनींचा आढावा घेऊन त्या जमिनी परत महसूल विभागाने घ्यावा। त्यामधलीच ही जी सर्वे नंबर 39 आणि सर्वे नंबर 69 ची जागा आहे ती आहे। मैदानाचं आरक्षण आहे आणि ह्या जागेवरती आज किरीटभाईंना आम्ही घेऊन, कारण की किरीटभाई तुम्हाला माहितीच असेल की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवलेला आहे, जन्मपत्र घोटाळ्यांच्या बाबतीत ज्यांनी आवाज उठवलेला आहे, अनधिकृत बांधकाम, लँड जिहाद या बाबतीत ज्यांनी आवाज उठवलाय, ते आमचे नेते किरीटभाई यांना आम्ही विनंती केली की त्यांनी इथे येऊन आम्हाला पाठबळ द्यावं, जेणेकरून आमच्या पाठीशी किरीटभाई आणि आमचं शासन असेल तर प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करून ही कारवाई करू शकू। आणि त्याप्रमाणे माझ्या विनंतीवरून किरीटभाई आज इथे आले। गेल्या आठवड्यामध्ये काही पत्रकारांनी वसईतला, त्यामध्ये नवराष्ट्र असेल, न्यूज 18 असेल, काही लोकल
इथले पत्रकार आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक इकडे बातमी केली होती आणि ती बातमी सुद्धा आम्ही किरीट भाईंना पाठवली की अशा प्रकारचं हे चालू आहे काम, आणि या सगळ्याची दखल घेऊन आज किरीट भाई इथे आले. त्यांनी पाचूबंदर ची सरकारी जमीन सर्वे नंबर 80 MG परुळेकरच्या पाठीमागे एकचोटी गावाजवळची मँग्रुव्ह कापून जिथे अतिक्रमण झालंय ती जमीन, मैदानाचे आरक्षण असलेली सरकारी जमीन, ह्या सगळ्या जमिनींचा आम्ही पाहणी केलेली आहे. गास टाकीपाडा जिथे मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि तिथे स्थानिकांचा असा आरोप आहे की तिथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी तिथे राहत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा किरीटभाईंनी पाहणी केलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या तशा सूचनाही केलेल्या आहेत. या ठिकाणी अतिक्रमण जे आहे त्याच्यावर थोडं कारवाई कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? काय आश्वासन दिले आहे का प्रशासनाने? किरीटभाईंनी आणि मी सुद्धा प्रशासनाला आम्ही सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी. त्या प्रकारे महानगरपालिकेला सुद्धा आता आजच्या पाहणीच्या दौऱ्याच्या निमित्ताने महानगरपालिकेला आणि महसूल विभागाला माझाही पत्रव्यवहार राहील, माझाही पाठपुरावा राहील आणि माझी सगळ्यांना विनंती आहे वसईतल्या नागरिकांना की ह्या अनधिकृत बांधकामांबद्दल आपल्याला जागृत राहिलं पाहिजे. जर आपल्याला वसई स्वच्छ आणि सुंदर ठेवायची आहे तर ते काम आपलं प्रत्येकाचं आहे. सगळ्यांनी सजग राहा, जागृत राहा आणि आम्ही जेव्हा स्टँड घेऊ तेव्हा आमच्या पाठीशी राहा.